नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स अपमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत केक, बॅचलर पार्टी थीम केक आहे। लास्ट टाइम मी हा रिपीट केक आहे डिझाइन तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये। एक कपल्स बनवलेलं होतं, तसं सेम बनवलं, फक्त थोडेफार चेंजेस केलेले आहेत मी। तर आपण बनवूया आता। तर हा डच चॉकलेट केक होता आणि हाफ केजीचा केक होता, पण मी हा 1 केजीच्या बेसवरती लावले साईडला, आणि साईडला जी जागा स्पेस रिकामी ठेवली तिथे आपल्याला टॉपर लावायचे आहेत, म्हणून असं एक साईडला मी याचा क्रम्बल कोट करते आहे। तर याचे स्पॉन्जचे 3 लेअरमध्ये कटिंग करून घेतलं। सोकिंगसाठी यूज केलेलं आहे शुगर सिरप आणि फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे गनाश, आणि कवरिंग केलेली आहे आपण डच क्रीमने। आता फायनल कोटिंग करते मी व्हाईट क्रीमने। असं व्हाईट क्रीमने मी याला पूर्णपणे पॅलेट नाईफच्या साहाय्याने स्प्रेड करून घेतली क्रीम, आणि नंतर मी एक्सेस क्रीम काढून घेतली, आणि हे स्क्रॅपरने किंवा आपण याला केक कोमिंग पण म्हणू शकतो तसं मी करून साईडला डिझाइन करून घेतली। वरती स्विरल पॅटर्न करून घेतलं, आणि यानंतर मी फॉन्डंटचे टॉपर तयार करायला घेतले। हा केक ॲक्च्युली मला सकाळी द्यायचा होता, म्हणून मी रात्री मी हा केक बनवून घेतलेला, आणि टॉपर पण मी रात्री सेट करून घेतले आणि सकाळी देताना मी त्यांना अटॅच करून दिले। तर हे असं मी व्हाईट, ब्लॅक आणि स्किन कलरचं करून घेतलं, आणि मध्ये सेंटरला मी थोडं ग्रीन कलरचं त्याला बेससाठी फॉन्डंट यूज केलेलं आहे। आणि आता आपण त्याचं फ्रॉकचं तयार करू। जी मुलगीचं फ्रॉक आहे ते तसं व्हाईट कलरचं असे त्यांना प्लेट्स करून फ्रॉक तयार करून घेतला तिच्या लोअर बॉडीला, आणि नंतर मग स्किनच्या फॉन्डंटचं असं शेप तयार करून घेतले, 2 राऊंड करून घेतले, मुलाचा चेहरा आणि मुलीचा चेहरा। आणि हे असं मी एक लाईन तयार करून घेतली, त्याचे मी हात बनवणार आहे। आणि फॉन्डंट जेव्हा आपण करतो तेव्हा असे त्यांचे पार्ट बनवायच्या आधी थोडंसं ते गोळा करायचा आणि ड्राय व्हायला द्यायचा। ड्राय झाल्यानंतरच फॉन्डंटला व्यवस्थित शेप येतात। तर आता मुलीची आपण बॉडी तयार करून घेतली, आणि हे तिच्या अपर बॉडीचं फ्रॉकला लावायचं। हे असं ड्रेसचं तयार करून घेतलं व्हाईट कलर फॉन्डंटने डिझाईन, आणि त्यानंतर मी तिचं असं आता तिची लोअर बॉडीचं मी तयार करून घेतलेलं आहे ग्रीन कलरचं, त्याला मी आणि फ्रॉक लावून असं ते जॉईंट करून घेणार आहे। आणि तिच्या फेसचा जो राऊंड आहे त्याला पण मी करून घेतलेलं आहे, ब्लॅक कलरचं लावून घेतलं आहे। आणि यावेळेस मी ड्रेसला थोडं छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या आहेत। एक छोटा बो बनवलेला आहे, मुलीच्या गळ्यामध्ये छोटीशी माळही बनवलेली आहे। तर तुम्ही त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, आणि माझं व्हिडिओ युजफुल वाटत असतील तरच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आता आपण बनवूया मुलीचा फेस। यासाठी मी असं ब्लॅक कलरचं फॉन्डंट लावून घेतलं राऊंडला, आणि त्याला मी स्टिकच्या साहाय्याने हेअरचा मार्किंग करून घेतली। आणि आता हे तिची साईडचं वेणी आपण पोनीटेल बनवतं ते असं लावून त्याला स्टिक करून घेतलं, आणि आता ही मी लोअर बॉडीमध्ये स्टिक लावून घेतली। नंतर तिची अपर बॉडी करून घेतली, एक्स्ट्रा जी स्टिक होती तिला तोडून घेतलं, आणि नंतर मग असं तिच्या वरती तिचा फेस लावून घेतला, आणि खालीचं बॉडीला मी तिच्या असं फ्रॉक लावून घेतलेलं आहे। फ्रॉकचं जे फ्रिल तयार करून घेतलेली ती पुढे मागे करून हे असं मी 2 पार्टमध्ये बनवलं आहे, कारण ते असं खालून घेर दिसायला हवा होता फ्रॉकचा, म्हणून हे असं लावून घेतलेलं आहे 2 पार्टमध्ये। आणि असं साईडने जी एक्स्ट्रा फॉन्डंट आहे ते कटरने आपण कट करून घेऊ, आणि त्याचा असं सुंदर अशी मुलगी तयार झालेली आहे। आता तिचं बेल्ट लावून घेऊ आणि बो लावून घेऊ बॅक साईडला, आणि हात मी नंतर लावणार आहे थोडं, तोपर्यंत हे एवढं टॉपर ड्राय होऊन जाईल। त्यानंतर मुलाच्या बॉडीची आपण तयारी करणार आहोत। तर त्याच्यासाठी मी ब्लॅक कलरचं फॉन्डंटचं 2 हे करून घेतलं, त्याचं लोअर बॉडी म्हणजे त्याच्यात बसलेली होती, त्याचे हे जे फॉन्डंट होतं ते मुलाचं, म्हणून पहिले पायाचा शेप बनवून घेतला, नंतर बॉडीचा शेप बनवून घेतला, जसं मुलीचं बनवलं तसंच त्याला ब्लॅक कलरने शॉर्टचा कोट दाखवला। त्याचं फेसचा पण राऊंडला आपण ब्लॅक कलरने टच करून घेतलं, आणि असं बसलेली बॉडी आहे म्हणून असं जॉईंट करून घेतलं त्यांना, असे पाय स्ट्रेट। आणि त्यानंतर असे हात बनवून घेतले, मार्किंग करून घेतली त्याच्या पायापर्यंत येतील असे हात, आणि मग त्यांना स्टिक करून घेतलं, पुढे छोटे हात लावून घेतले, शूज लावून घेतले। आणि यानंतर मी फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे एक साईडला बॅग बनवायची होती, त्यावरती जे त्यांनी लिहायला सांगितलेलं होतं मला, त्याच्यासाठी ही बॅग तयार करून घेतली। नंतर व्हाईट कलरचे 2-3 स्ट्रीप तयार करून घेतल्या मी, त्यांच्यावरती मला टॉपर लिहायचे होते। एक बॅगवरती लिहायचं होतं, एक समोरच्या साईडला लिहायचं होतं, आणि एक साईडला बॅचलर पार्टी म्हणून असे लिहायचे होते। तर मी असे 3 फॉन्डंटचे स्ट्रीपही तयार करून घेतल्या, आणि हे सर्व फॉन्डंटचे जे झालेले टॉपर आहेत त्यांना मी ड्राय व्हायला ठेवून दिलं, आणि रात्रभर मी त्यांना असं झाकून ठेवलेलं होतं डब्यामध्ये,
आणि त्यामुळे ते एकदम छानपैकी सेट झाले। आणि साईडला मी जे ब्राउन बनवले ती दोरी बनवलेली आहे। तर आता आपण डेकोरेशन करूया केकचं। तर मी अशी ही सिल्वर लेस आहे डेकोरेशनची, केक शॉपमध्ये मिळतात ह्या, ती अशी लावून घेतली। आणि त्यानंतर हे आपले ड्राय झालेले दोन्ही टॉपर आहेत त्यांना मी पुन्हा त्यांच्या डाऊन साईडला 2-2 स्टिक लावून घेतल्या। ते लावून घेतल्याने आपलं जे टॉपर आहे ते स्टेबल राहतात, केकवरती स्लिप होणार नाहीत यासाठी। आणि नंतर अशी बॅग लावून घेतली, पुढे 2 स्ट्रीप लावून घेतल्या, असे 2 रेड हार्ट फॉन्डंटचे लावून घेतले आणि आपला केक रेडी झाला। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।